Dear students, today we are going to solve the examples from first chapter rotational dynamics. These examples are from board book. Now let's go to example number 12 from board book. What is the example? Somehow an ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter. While the bicycle is on a central stand, the wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds with uniform angular acceleration. Calculate number 1, number of revolutions completed by the ant in these 10 seconds, and number 2, time taken by it for first complete revolution and the last complete revolution. So this is the example. विद्यार्थी मित्रांनो, हे बोर्डाच्या पुस्तकातलं 12 नंबरचं एक्झाम्पल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे बोर्डाच्या पुस्तकातले पहिल्या चॅप्टरचे एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. एक्झाम्पलचं मीनिंग काय आहे, कुठले, आता एक लक्षात ठेवा की एक्झाम्पल्स प्रॉब्लेम्स सोडवण्याच्या अगोदर तुम्ही सगळे फॉर्म्युले पाठ करायला विसरू नका. त्यासाठी मी तुम्हाला यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सगळे फॉर्म्युले एका पेजवरती एका कागदावरती लिहून बघा, प्रॅक्टिस करा. त्याशिवाय तुम्ही परीक्षेमध्ये हे न्यूमेरिकल्स सोडवू शकणार नाही. यामध्ये काय म्हटलं आहे, बायसिकलचं एक व्हील आहे, फिगरमध्ये पहा, समजा एक चाक आहे. तर ह्या व्हीलवरती आणि याचं डायमीटर 1 मीटर आहे. एक मुंगी बसलेली आहे. आता चाक फिरल्यानंतर ती पण फिरणार आहे. आता सुरुवातीला हे रेस्ट पोझिशनमध्ये आहे. 10 सेकंदानंतर त्याचे फ्रिक्वेन्सी 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड इतकी होते. तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय द अँट इन दीज 10 सेकंड्स. तर 10 सेकंदामध्ये किती त्याचे रिव्होल्यूशन झाले असतील. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे टाईम टेकन बाय इट फॉर कंप्लीट रिव्होल्यूशन अँड द लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. म्हणजे किती रिव्होल्यूशन झाले असतील, त्यातल्या पहिल्या रिव्होल्यूशनला किती वेळ लागला आणि शेवटच्या रिव्होल्यूशनला किती वेळ लागला. कुठलंही एक्झाम्पल सोडवण्याच्या अगोदर गिव्हन डेटा लिहायचा असतो. आणि मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं की गिव्हन डेटा लिहिणं त्याला परीक्षेमध्ये मार्क्स नसतात. ते फक्त आपण आपल्या सोयीसाठी लिहितो की ज्याच्यामुळं आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचं ते कळतं, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायला सोपं जातं आणि चुका होण्याची शक्यता कमी असते. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द गिव्हन क्वांटिटीज. See what are the given quantities. Given data is diameter is 1 meter, therefore radius is 0.5 meter. After 10 seconds frequency is 2 revolutions per second, means 2 hertz. We have to find out number of revolutions completed by ant in 10 seconds, and number 2, time taken for first revolution T1 and time taken for the last revolution. हे आपल्याला काढायचं आहे. हे गिवन क्वांटिटीज आपल्याला आहे. डायमीटर 1 मीटर आहे, म्हणजे रेडियस 0.5 मीटर आहे. आता हे आपण कसं सोडवायचं बघा. हा गिवन डेटा परत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सेकंड पेजवरती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याचं अँग्युलर ॲक्सेलरेशन काढून घेऊ. फ्रिक्वेन्सी आपल्याला 2 हर्ट्ज दिली. आता आपल्याला रिलेशन माहिती, रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी इज ओमेगा इक्वल टू 2πn. म्हणजे आता ही जी 2 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी होते 10 सेकंदानंतर होते, पहा इथं लिहिलं आफ्टर 10 सेकंड्स फ्रिक्वेन्सी इज 2 हर्ट्ज. तर मग अँग्युलर व्हेलॉसिटी 10 सेकंदानंतर किती असेल ते या फॉर्म्युल्याने काढून घ्यायचं. 2πn हे कॅल्क्युलेशन्स केले. हे ओमेगा आलं 4π रेडियन पर सेकंड आफ्टर 10 सेकंड्स. ओमेगा 0 इज 0. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी इज 0 बिकॉज द व्हील स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम रेस्ट. नाउ कॅल्क्युलेट अँग्युलर ॲक्सेलरेशन. Formula for angular acceleration is omega minus omega 0 upon t, change in angular velocity upon time. Substitute these values. Omega is 4π, omega 0 is 0 divided by time, that is 10. So substitute this value, we get this alpha equal to 0.4 radian per second square. सुरुवातीला अल्फा आपण काढून घेतलं कारण ते आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपण यूज करायचं आहे कायनेमॅटिकल इक्वेशन. कायनेमॅटिकल इक्वेशन जसं लिनियर डिस्प्लेसमेंटमध्ये असतं, लिनियर मोशनमध्ये असतं. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन ES इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. तसं अँग्युलर मोशनमध्ये
असतं थिटा इक्वल टू ओमेगा 0t प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. लिनियर मोशनमध्ये यस जे असतं दॅट यस इज रिप्लेस्ड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. इनिशियल लिनियर velocity, that is initial angular velocity here, and linear acceleration a is replaced by angular acceleration. Now calculate theta in 10 seconds. आपण काय केलं आहे, 10 सेकंदामध्ये फ्रिक्वेन्सी 2 हर्ट्ज झाली होती, त्याच्यावर ओमेगा काढून घेतला आपण, मागाच्या पेजवर पाहिलं आपण. आता त्या 10 सेकंदात अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होईल ते आपण काढू, व्हॅल्यूज ठेवा. थिटा झालं 20 पाय रेडियन. त्याच्यातून आपल्याला काढायचे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. नाव रिमेंबर, 1 revolutions means 2 pi radian. 2 revolutions means 4 pi radian. We know number of revolutions, therefore we get angular displacement divided by 2 pi, because 2 pi radian means 1. 2 pi radian means 1 revolution. Therefore to calculate number of revolutions, angular displacement, total angular displacement काय असेल त्याला 2 pi ने डिवाइड करा. समजा अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2 pi झालं तर 2 pi अपॉन 2 pi म्हणजे 1 रिव्होल्यूशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट 4 pi झालं तर 4 pi अपॉन 2 pi म्हणजे 2 रिव्होल्यूशन्स. आपलं इथं झालेलं आहे 20 pi, म्हणून या ठिकाणी थिटाच्या ठिकाणी 20 pi डिवायडेड बाय 2 pi. 1 म्हणजे या ठिकाणी येतं 10 रिव्होल्यूशन्स. बघा 2 pi म्हणजे 1 रिव्होल्यूशन, 4 pi म्हणजे 2 रिव्होल्यूशन्स, 6 pi म्हणजे 3 रिव्होल्यूशन्स. अशा पद्धतीने 20 pi म्हणजे 10 रिव्होल्यूशन्स. दिस इज आवर फर्स्ट आन्सर. आपल्याला विचारलं होतं की या 10 सेकंड्समध्ये किती रिव्होल्यूशन्स होतील, तर 10 रिव्होल्यूशन्स होतात. 10 रिव्होल्यूशन्स इन 10 सेकंड. दुसरा पार्ट आपल्याला काढायचा आहे आता की पहिल्या रिव्होल्यूशनला किती वेळ लागेल. जे 10 रिव्होल्यूशन झालेत, आता पहिल्या रिव्होल्यूशनला किती वेळ आणि शेवटच्याला किती वेळ. सगळ्यांना सारखा वेळ लागत नाही. तुम्हाला वाटेल की 10 रिव्होल्यूशनमध्ये 10 सेकंदात झाले म्हणजे एक रिव्होल्यूशन एका सेकंदात, असं नाही ते. कारण या ठिकाणी सुरुवातीला स्पीड कमी होता, नंतर वाढला. त्यामुळे सुरुवातीला एका रिव्होल्यूशनला जास्त वेळ लागतो, नंतर कमी वेळ लागतो. त्यामुळे ते टाईम वेगवेगळे आहेत. तर बघा आता पहिल्या रिव्होल्यूशनसाठी किती वेळ लागेल ते कसं काढायचं. फॉर द फर्स्ट रिव्होल्यूशन distance covered will be 2 pi. When we say 1 revolution, first revolution means angular displacement is 2 pi. Remember, 1 revolutions mean 2 pi. 2 revolutions means 4 pi. We have to find out time for 1 revolution. 1 revolution means angular displacement is 2 pi. Therefore, 360 degree, 2 pi means 1 revolution. Use the second kinematical equation. Once again, जसं लिनियर मोशनमध्ये असतं एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, तर एसच्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता इथं थिटा 1 घेतलं कारण फर्स्ट रिव्होल्यूशन आहे. ओमेगा 0t इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू टाईम प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. अल्फा इज अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो कीप द व्हॅल्यूज. वी गेट सॉल्व दिस. फ्रॉम दॅट वी गेट T1 इक्वल टू 3.1 सेकंड. दॅट मीन्स टाईम फॉर फर्स्ट revolution is 3.16 second. Now we have to find out time for last revolutions. There are 10 revolutions. मगाशी आपण पाहिलं की टोटल 10 रिव्होल्यूशन झालेले आहेत. त्यातल्या पहिल्या रिव्होल्यूशनला लागला टाईम 3.16. आता 10व्या रिव्होल्यूशनला किती, तर आपण पाहिलं की 10 रिव्होल्यूशनला 10 सेकंद झाले. आता आपण काय करू, 9 रिव्होल्यूशनला किती होतात ते काढू. मग 10 रिव्होल्यूशनला जेवढा टाईम लागेल त्याच्यातून 9 रिव्होल्यूशनचा टाईम मायनस करू, म्हणजे 10th रिव्होल्यूशनचा 10व्या रिव्होल्यूशनचा आपल्याला टाईम मिळेल. सो थिटा 9 रिव्होल्यूशन्स मीन्स 18 पाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बिकॉज 1 रिव्होल्यूशन मीन्स 2 पाय, 2 रिव्होल्यूशन्स मीन्स 4 पाय. सो 9 रिव्होल्यूशन्स मीन्स 9 into 2 पाय, that is 18 पाय. वन्स अगेन यूज द सेम कायनेमॅटिकल इक्वेशन, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. जे इथं वापरलं आपण तेच या ठिकाणी घ्यायचं आहे. फक्त त्या ठिकाणी थिटा 1 होतं कारण पहिल्या रिव्होल्यूशनचं आपण काढलं होतं. आता आपण 9 रिव्होल्यूशनसाठी टाईम काढतो म्हणून थिटा 9 या ठिकाणी घेतलं आहे आपण. बाकी अल्फात कॉन्स्टंट आहे कारण युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन आहे. T9 म्हणजे 9 रिव्होल्यूशनसाठी आपण टाईम काढतो. ओमेगा 0 तुम्हाला माहिती आहे 0च आहे, त्यामुळे हा पहिला टर्म पूर्णपणे 0 होईल. ही थिटा 9ची व्हॅल्यू 18 पाय त्यामध्ये ठेवा आणि ह्या व्हॅल्यूज आता हे ठेवून ते सोडवा. बघा T9ची व्हॅल्यू मिळाली √90 सेकंड्स. त्याचं स्क्वेअर रूट काढा, 9.4868 सेकंड्स. आता ही झाली 9 रिव्होल्यूशनसाठी टाईम. 10 रिव्होल्यूशनसाठी आपण मगाशी पाहिलेलं आहे की 10 सेकंड टाईम लागला होता. टोटल 10 रिव्होल्यूशन झाले होते, 10साठी 10 सेकंद लागला.
9साठी 9.48, तर ते मायनस केलं आपण तर आपल्याला 10व्यासाठी म्हणजे शेवटच्या रिव्होल्यूशनसाठी किती वेळ लागला ते कळेल. हेन्स टाईम फॉर लास्ट रिव्होल्यूशन विल बी इक्वल टू टाईम फॉर ऑल 10 रिव्होल्यूशन्स मायनस टाईम फॉर 9 रिव्होल्यूशन्स. 10 रिव्होल्यूशनचा टाईम 10 सेकंड्स आहे, 9 रिव्होल्यूशन्सचा टाईम 9.4868 आहे. ते ठेवा, मायनस करा, 0.5131 सेकंड. Now second example. Actually this is 13th example from board book. So read the example carefully first. Coefficient of static friction between a coin and a gramophone disc is 0.5. Radius of disc is 8 centimeter. Initially the center of the coin is 2 centimeter away from the center of the disc. At what minimum frequency will it start slipping from there? By what factor will the answer change if the coin is almost at the rim? Use G equal to pi square meter per second square. विद्यार्थी मित्रांनो, ही एक ग्रामोफोन डिस्क आहे जी आता बंद झालेली आहे. जुन्या काळी म्युझिक वगैरे ऐकण्यासाठी अशा रेकॉर्डेड ग्रामोफोन डिस्क मिळायच्या. त्यासाठी वेगळे प्लेयर्स असायचे, रेकॉर्ड प्लेयर्स असायचे, ते आता बंद झालेले आहेत. तर याच्यावरती ही डिस्क जेव्हा फिरते त्यावेळी त्याच्यावर आपण कॉईन ठेवल्यानंतर कॉईन सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं. ह्या सर्क्युलर मोशनसाठी जे सेंट्रिपिटल फोर्स लागेल ते फ्रिक्शनमधून मिळतं. बट व्हेन द स्पीड इन्क्रीजेस then required centripetal force also increases. At one certain stage the centripetal force is not sufficient and at that time the coin starts slipping. एका विशिष्ट स्पीडला किंवा एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला जेव्हा सेंट्रिपिटल फोर्स वाढतं आणि फ्रिक्शन मग त्यावेळी कमी पडतं त्यावेळी कॉईन ते स्लिप व्हायला सुरुवात होते. तर त्या कोणत्या फ्रिक्वेन्सीला ते कॉईन स्लिप होईल आपल्याला ते काढायचं आहे. इथं आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपिटल फोर्स हे फ्रिक्शनमधून मिळतं, त्यामुळं फ्रिक्शनचा फॉर्म्युला आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. सुरुवातीला कॉईन हे 2 सेंटीमीटरवर ठेवलं आहे सेंटरपासून आणि नंतर मग ते शेवटी इथं एकदम रिमला म्हणजे किती तर 8 सेंटीमीटर डायमीटर आहे तिथं ठेवलं. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन दी गिवन डेटा. सो व्हॉट आर द गिवन क्वांटिटीज? Given data mu s is equal to 0.5. Coefficient of static friction between the coin and the gramophone disc is 0.5. R is 8 centimeter, that is 8 into 10 raised to minus 2 meter square. This is the radius of gramophone disc, that is the final radius of gramophone disc. We will take that radius in second case when the coin is kept almost at the rim. R1 means initial radius of coin 2 centimeter, because here it is said that the coin is kept 2 centimeter away from the center. So R1 is 2 in centimeter, but we have to convert that in meter. That will be 2 into 10 raised to minus 2 meter. So R2 is 8 centimeter, means 8 into 10 raised to minus 2 meter, because in second case the coin is kept almost at the rim of the gramophone disc. R2ची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर घेतली कारण सेकंड केसमध्ये आपण हे जे कॉईन आहे ते ऑलमोस्ट आपण ह्या ग्रामोफोन डिस्कच्या रिमवरती घेतलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ G इज पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड आउट मिनिमम फ्रिक्वेन्सी व्हेन द कॉईन विल स्टार्ट स्लिपिंग. नाउ how to find out this? As in this case centripetal force is provided by force of friction, therefore we have to use the same formula. The given quantities here once again ज्या आधी आपण पाहिल्या त्याच क्वांटिटीज गिवन इथं पण लिहिलेल्या आहेत पुढं. आता आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स लागतं, ते या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शनमधून मिळतं. फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स इज mr ओमेगा स्क्वेअर अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन इज म्यू इंटू n. n is normal reaction. When the body is on the horizontal surface, then normal reaction is equal to weight.
That will not be the case when the body is not on the horizontal surface. If the body is on inclined surface, then we will have to take different formula for normal reaction. लक्षात ठेवा की जेव्हा बॉडी ही हॉरिझॉन्टल सरफेसवर असते तेव्हा नॉर्मल रिॲक्शन बॉडीचं हे वेट इतकं असतं. इथं ग्रामोफोन डिस्क ही हॉरिझॉन्टल सरफेसच आहे आणि त्याच्यावर कॉईन ठेवलेलं आहे, त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन हे वेट इतकं आपल्याला घ्यायचं आहे. ही व्हॅल्यू ठेवा एनची या ठिकाणी आणि आपल्याला पुढची स्टेप मिळते. हे इक्वेशन आपल्याला मिळतं आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवा काय ओमेगा. आता एम आर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू म्यू एम जी. But in first case radius is r1 because the coin is kept at a distance of 2 centimeter. Also initial angular velocity is omega 1. M get cancel on both sides, we get this step. From that we get omega 1 square equal to mu g upon r1, but omega equal to 2 pi n. We know the relation between angular velocity and frequency. Take its square, we get omega square equal to 4 pi square n square. हे आपल्याला मिळतं. आता या ठिकाणी ओमेगा 1 असल्यामुळे या ठिकाणी होईल 4 पाय स्क्वेअर एन 1 स्क्वेअर आणि मग आपल्याला ही स्टेप मिळते. हे वरचं म्यू जी आपण r1 जसं आहे तसं त्याच्यावरून आता आपल्याला ही पुढची स्टेप मिळते. यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. आपण म्यूची व्हॅल्यू ठेवलेली आहे, ही जीची व्हॅल्यू आहे पाय स्क्वेअर. r1ची व्हॅल्यू ठेवा ही 2 × 10⁻². आणि हे सोडवा. या ठिकाणी दोन्ही बाजूचं पाय स्क्वेअर कॅन्सल होतं आणि मग 4n1 स्क्वेअर राहील. राईट हँडचे हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही चेक करून बघा. त्याच्यावरून n1 स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळते 25/4. फ्रॉम दॅट वी गेट व्हॅल्यू ऑफ n1 इक्वल टू 5/2. दॅट इज इक्वल टू 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. दॅट इज इक्वल टू 2.5 हर्ट्ज. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे कॉईन 2 सेंटीमीटरवर ठेवलेलं आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी ग्रामोफोन डिस्कची हळूहळू वाढत जाईल. जेव्हा ती 2.5 हर्ट्ज इतकी फ्रिक्वेन्सी होईल त्यावेळेस ते कॉईन जे आहे ते ग्रामोफोन डिस्कवरून स्लिप व्हायला सुरुवात होईल. कारण आता या फ्रिक्वेन्सीला जे सेंट्रिपिटल फोर्स तयार होतं त्याच्यासाठी लागणारं जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे ते फोर्स ऑफ फ्रिक्शन पुरेसं या ठिकाणी मिळणार नाही. नाव सेकंड पार्ट, वेन द कॉईन इज ऑलमोस्ट ॲट द रिम ऑफ द ग्रामोफोन डिस्क. आता फॉर्म्युला तोच वापरायचा आहे, फक्त r1च्या ठिकाणी r2 ठेवायचा आहे आणि n1च्या ठिकाणी n2 ठेवायचा आहे. सेम फॉर्म्युला, रेडियस फक्त बदलायची आहे. फॉर्म्युला तोच आहे, अगोदर आपण जो घेतला तोच आहे. इथं ओमेगा 1च्या ठिकाणी फक्त ओमेगा 2 आलं आणि r1च्या ठिकाणी r2 आलं. ओमेगा 2ची व्हॅल्यू परत 2 पाय n2. रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी इट्स स्क्वेअर ते येईल 4 पाय स्क्वेअर. आणि मग आपल्याला ही स्टेप मिळते. हे अशा पद्धतीने हे इक्वेशन मिळतं. ह्या सगळ्या व्हॅल्यूज ठेवल्या, हे सगळं सोडवा, पाय स्क्वेअर कॅन्सल होईल, तुम्हाला n2ची व्हॅल्यू मिळते. आणि हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर फ्रिक्वेन्सी झाली 1.25. म्हणजे फरक बघा, जेव्हा तुम्ही कॉईन हे r1 म्हणजे 2 सेंटीमीटरवर ठेवलेलं होतं तेव्हा आधीचं आपलं उत्तर आलेलं आहे 2.5 हर्ट्ज. म्हणजे 2.5 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी झाल्यानंतर ते कॉईन स्लिप व्हायला सुरुवात होते. आता जेव्हा तेच कॉईन आपण रिमवरती ठेवलेलं आहे, सरकम्फ्रन्स म्हणजे रिमवरती ठेवलेलं आहे ग्रामोफोन डिस्कच्या रिमवरती, तेव्हा ते 1.20 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीलाच म्हणजे पहिल्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीलाच ते कॉईन स्लिप व्हायला सुरुवात होते. म्हणजे फॅक्टर चेंज काय झाला तर n2/n1 म्हणजे किती पटीनं चेंज झाला. तर या ठिकाणी आपल्याला आधीची फ्रिक्वेन्सी होती, आताची फ्रिक्वेन्सी आहे 1.25. आधीची फ्रिक्वेन्सी होती 2.5. हा रेशो जर काढला आपण तर हाफ येतं. म्हणजे निम्म्यानी कमी झालेली आहे फ्रिक्वेन्सी, हाफ. म्हणजे आधी 2.5 होती, आता 1.25 म्हणजे हाफ झालेली आहे. म्हणजे फॅक्टर चेंज म्हणजे निम्मी झालेली आहे फ्रिक्वेन्सी, हाफ. हे उत्तर आपलं आलं. n2 इक्वल टू हाफ टाइम्स n1 म्हणजे आधी जेवढी होती त्याच्या निम्मी फ्रिक्वेन्सी झालेली आहे. दिस इज सेकंड एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 13. Now next example number 14. Read the example carefully. Part of a racing track is to be designed for a curvature of 72 meter. We are not recommending the vehicles to drive faster than 216 km/h. With what angle should the road be tilted?
By what height will its outer edge be with respect to the inner edge if the track is 10 meter wide? म्हणजे रेसिंग ट्रॅक आहे आणि या ठिकाणी अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्यावरती रेडियस ऑफ कर्वेचर जे आहे 72 मीटर, दॅट मीन्स इट विल बी रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, सर्क्युलर पाथ. द मॅक्झिमम वेलॉसिटी विथ विच वी कॅन ड्राईव्ह द व्हेकल इज 216 km/h. दिस we will have to convert in meter per second. Also we have to find out the height of outer edge with respect to the inner edge if the track is 10 meter wide. This is the width of the road. So first of all write down the given data as usual. Given data, radius of circular path is 72 meter, g 10 meter per second square. Actually its value is 9.8 meter per second square, but we are taking g equal to 10 meter per second square in all these examples. Maximum velocity is 216 km/h. You will have to convert, this is not SI unit because we have to write all quantities in same system of unit. We have written 72 meter, means unit of radius is meter in this case. So here also we have to take meter, not kilometer. Also we have to take an unit of time, second in this case. So here also we have to convert this hour in seconds to 116 km/h. You will have to convert in meter per second. For that purpose you will have to multiply this 216 by 1000 and divide by 3600 because 1 kilometer means 1000 meter. So multiply by 1000. And 1 hour means 3600 seconds, so divide by 3600 seconds. After calculating that we get 60 meter per second. So this is velocity in meter per second. This is the 10 meter, that is the length between two edges. This is the width of the road. So that is the length or distance between two edges of the road. We have to find out theta, angle of banking, and also the height means elevation of outer edge over the inner edge. आता बघा या ठिकाणी हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे अँगल ऑफ बँकिंगचा, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. त्यामुळे डायरेक्ट व्हॅल्यूज ठेवा याच्यामध्ये. व्हीची व्हॅल्यू 60, आरची व्हॅल्यू 72 आणि जीची व्हॅल्यू 10. ह्या व्हॅल्यूज ठेवल्या. इथं व्ही स्क्वेअर असल्यामुळे 60 स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन्स करा, आपल्याला ह्या स्टेप्स मिळतात. हे सगळे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळतात. बघा हे थिटा टॅन इनवर्स 5. लॉग टेबलमध्ये नॅचरल टॅन्जंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर थिटाची व्हॅल्यू तुम्हाला ही मिळेल 78 degree 4 minutes. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द सेकंड पार्ट एच. दिस इज द फिगर. सी दिस थिटा इज अँगल ऑफ बँकिंग दॅट वी हॅव कॅल्क्युलेटेड. This L, this is a road surface. Actually this horizontal line is a ground surface, but due to angle of banking this road surface is tilted by an angle theta, and L means width of this road, that is the distance between the two edges. H is height, so we have to find out H. Now you can use the simple formula from trigonometry, that is sin theta equal to H upon L. So use that. Sin theta equal to H upon L. Therefore write down the value there. From that we get H equal to L sin theta. Now keep the value of L, that is given 10. Theta is 78 degree 4 minutes. Find this value in natural tangent. Sorry, in natural sine in log table. याची साइन, नॅचरल साईनचं पेज असतं लॉग टेबलमध्ये, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू बघा. लक्षात ठेवा आपल्याला परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसतं, त्यामुळे तुम्हाला ही व्हॅल्यू लॉग टेबलने शोधावी लागेल. हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर याची व्हॅल्यू साइन 78 degree 69 minutes ही व्हॅल्यू येते. त्यांनी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एच मिळतं 9.806 मीटर. सो दिस इज द सेकंड एक्झाम्पल, दॅट इज ॲक्च्युअली 14th एक्झाम्पल फ्रॉम बोर्ड बुक. हे सगळे एक्झाम्पल्स त्याची प्रॅक्टिस तुम्ही करून बघा. हे सगळे एक्झाम्पल्स परत एकदा तुम्ही सोडवून बघा. Now this example number 15 from board book. The road in the question 14 above is constructed as per the requirements. म्हणजे आधीचं जे आपण 14 नंबरचं एक्झाम्पल सोडवलं तेच आहे. अँगल ऑफ बँकिंगचं रेसिंग ट्रॅक आहे, ते एक बाजू खाली एक बाजू वर आहे आणि त्याच्यामध्ये जे गिवन डेटा होता तोच गिवन डेटा आपल्याला इथं वापरावा लागेल.
The coefficient of static friction between the tires of a vehicle on this road is 0.8. Coefficient of friction is given now. Will there be any lower speed limit? By how much can the upper speed limit exceed in this case? आपण थेअरीमध्ये शिकलो आहे बँकिंग ऑफ रोडवरती लोअर स्पीड लिमिट असतं, कमीत कमी स्पीड म्हणजे त्याच्यापेक्षा आणखी कमी करता येत नाही, आणि अपर स्पीड लिमिटसुद्धा असतो. तर ते लोअर आणि अपर स्पीड लिमिट आपल्याला काढायचं आहे. काय काय गिवन क्वांटिटीज आहेत बघा. इथं आधीचा गिवन डेटा तोच आहे, फक्त इथं म्यू दिलेलं आहे आपल्याला 0.8. See this figure. In this case, this theta is angle of banking, h is height, l is the width of the road. Given quantities काय काय आहेत. tan theta दिलाय 5. अगोदरच आपण ते काढलेलं आहे. म्यू ची व्हॅल्यू 0.8. व्ही मिनिमम. आता याचं मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला डायरेक्ट हा आपला हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. V minimum √RG in bracket tan theta minus mu s upon 1 plus mu s tan theta ह्या व्हॅल्यूज ठेवा. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. आता R ची व्हॅल्यू माहिती आहे, मग अशी आपण ती घेतली होती 72, G ची व्हॅल्यू 10, tan थीटाची व्हॅल्यू 5, mu s ची व्हॅल्यू 0.8. ह्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर कॅल्क्युलेशन्स केले की आपल्याला हे उत्तर मिळतं. हे सगळे कॅल्क्युलेशन्स आता तुम्हाला लॉग टेबलची गरज आहे. हे सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्ही नीट करून बघा, उत्तरं बरोबर येतात की नाही ते चेक करा. हे सगळे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर बघा ह्या व्हॅल्यूज इथं कॅल्क्युलेशन्स करून दाखवलेल्या आहेत. शेवटी मिनिमम स्पीड लिमिट येतं 24.59 मीटर पर सेकंड. दॅट मीन्स यू कॅन नॉट ड्राईव्ह द व्हेकल विथ अ वेलॉसिटी लेस दॅन दिस 24.59 मीटर पर सेकंड. Now we have to find out upper speed limit. Now in this case theta is 78 degree 4 minutes that we have already calculated, and we know that when theta is greater than 45 for any banked road there is no speed limit for maximum speed. जेव्हा theta angle of banking हा 45 डिग्रीपेक्षा जास्त असतो तेव्हा मॅक्झिमम स्पीडला काही लिमिट नसतं. आणि या ठिकाणी सुद्धा हा थीटा जो आहे 78 डिग्री 4 मिनिट्स आलेला असल्यामुळं इथं मॅक्झिमम स्पीडला लिमिट नाही. देर इज नो अपर लिमिट फॉर स्पीड. तुम्ही कितीच्याही स्पीडने चालवू शकता. एक्झाम्पल नंबर 16. ड्युरिंग ए स्टंट ए सायकलिस्ट considered to be a particle is undertaking a horizontal circles inside a cylindrical wall of radius 6.05 meter. If the necessary friction coefficient is 0.5, how much minimum speed about the stunt artist maintain? Mass of the artist is 50 kg. If he increases the speed by 20%, how much will the force of friction be? आता आपल्याला माहिती आहे की सर्कसमध्ये किंवा वेल ऑफ डेथमध्ये व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉलवरती मोटरसायकल चालवली जाते. इथं फिगर आहे बघा, ही व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे फोर्सेस कसे बॅलन्स करतात, तर वेट खाली असतं, खाली का पडत नाही, कारण त्याला फ्रिक्शनवर त्याला बॅलन्स करतं. फ्रिक्शनसाठी नॉर्मल रिॲक्शन लागते, ही नॉर्मल रिॲक्शन मिळते. नॉर्मल रिॲक्शन का मिळते, कारण हे मोशनमध्ये असतं. हे जर मोशनमध्ये नसेल तर त्याचं वेट याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स पडणार नाही, नॉर्मल रिॲक्शन त्यामुळे मिळणार नाही. नॉर्मल रिॲक्शन नसले की फ्रिक्शन मिळणार नाही, फ्रिक्शन नसले की वेटमुळं खाली पडेल. पण याला मिनिमम स्पीडला लिमिट असतं. म्हणजे तुम्ही मॅक्झिमम स्पीड वाढवू शकता पण एका विशिष्ट स्पीडपेक्षा कमी करू शकत नाही, आणि तो मिनिमम स्पीड लिमिट आपल्याला काढायचा आहे. सो ॲज युजल राईट डाऊन द गिवन क्वांटिटीज. गिवन क्वांटिटीज काय काय आहेत ते बघा. आता गिवन डेटा, फर्स्ट ऑफ ऑल radius is given 6.05 meter. Here radius 6.05 meter. Then coefficient of friction mu s, see here 0.5. Coefficient of friction is 0.5. Coefficient of friction does not have any unit. Then g is 10 meter per second square. अगोदरच्या सारखंच m is 50 kg. मास ऑफ द आर्टिस्ट म्हणजे हा जो कलाकार आहे, जो हा स्टंट करतो, त्याचं मास आहे 50 kg. व्ही मिनिमम काढायचं आहे आपल्याला.
आणि या ठिकाणी फ्रिक्शन काढायचं आहे. जर 20%नी स्पीड वाढवला तर स्पीड म्हणजे फ्रिक्शन काय असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव डायरेक्ट फॉर्म्युला टू फाइंड आउट मिनिमम स्पीड इन अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल हा आपण डिराईव्ह केलेला आहे. आता ते कसं डेरिव्हेशन घेतलं, कसं डिराईव्ह केलं आहे, त्या सगळ्या स्टेप्स इथं तेवढा वेळ आपण इथं घालवू शकत नाही. याचं डेरिव्हेशन्स आपण एका व्हिडिओमध्ये सेपरेट पाहिलेलं आहे. सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये माहीत आहेत. आता याच्यामध्ये आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, जीची व्हॅल्यू माहिती आहे, म्यू एस माहिती आहे. त्या सगळ्या व्हॅल्यूज ठेवा. ह्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर हे कॅल्क्युलेशन्स करा. हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर हे उत्तर मिळतं. मिनिमम स्पीड 11 मीटर पर सेकंड. दॅट मीन्स यू कॅन नॉट ड्राईव्ह विथ अ वेलॉसिटी लेस दॅन 11 मीटर पर सेकंड. तुम्ही 11पेक्षा कमी स्पीड करू शकत नाही. तुम्ही 11पेक्षा जास्त स्पीड वाढवू शकता. त्यावेळी मोटरसायकल खाली पडणार नाही, ते धोकादायक नाही. पण स्पीड 11पेक्षा कमी करणं धोकादायक आहे. कारण स्पीड कमी केला की सेंट्रीफ्युगल फोर्स कमी होईल, त्यामुळं नॉर्मल रिॲक्शन कमी होईल, त्यामुळं फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी पडेल, वेट जास्त होईल आणि जास्त वेटमुळे ते व्हेकल खाली पडेल. इन दिस केस वेट इज बॅलन्स्ड बाय फोर्स ऑफ फ्रिक्शन. हे आपण मागाशी पाहिले. Fs is equal to mg. So we have to find out force of friction required to balance this. 50 into 10. आता स्पीड किती जरी असला, 20%नी वाढवला किंवा 30%नी वाढवला, वेट तर काही बदलत नाही. वेट तर तेच असतं आणि आपल्याला फक्त वेटला बॅलन्स करायचं आहे. मग ते वेटला बॅलन्स करण्या इतकं फोर्स ऑफ फ्रिक्शन पाहिजे. त्यामुळे इथं स्पीडचा काही संबंध येत नाही. त्यामुळे याच्यावरून एमची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे 50, जीची व्हॅल्यू 10 आहे, ती व्हॅल्यू ठेवा आणि तुम्हाला मिळतं 500 न्यूटन. म्हणजे कमीत कमी 500 न्यूटन तुम्हाला फ्रिक्शन मिळालं पाहिजे. हे फ्रिक्शन जे तुम्हाला मिळणार आहे ते मिळणार आहे नॉर्मल रिॲक्शनमधून. त्यासाठी नॉर्मल रिॲक्शन जर कमी पडली आणि नॉर्मल रिॲक्शन ह्या स्पीडवरून मिळते, स्पीड कमी झाला की नॉर्मल रिॲक्शन कमी, हे फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याच्यामुळं कमी पडेल. 500पेक्षा कमी झालं फोर्स ऑफ फ्रिक्शन की वेट जास्त होईल आणि वजनामुळे खाली पडेल. सो दिस वॉज एक्झाम्पल नंबर 16. Now the next example number 17. A pendulum consisting of a massless string of length 20 cm and a tiny bob of mass 100 gram is set up as a conical pendulum. Its bob now performs 75 rpm. Calculate kinetic energy and increase in the gravitational potential energy of the bob. Use pi square equal to 10. As usual, write down given data first. आपल्याला या एक्झाम्पलमध्ये काय काय दिलं आहे ते पहिल्यांदा लिहायचं आहे. लेंथ ऑफ पेंडुलम इज 20 सेंटीमीटर. यू कॅन सी हिअर. सो लेंथ इज 20 सेंटीमीटर. कन्वर्ट दॅट इन मीटर. 20 into 10⁻² meter. Then second quantity is mass 100 gram. See here, mass is 100 gram. Mass of this pendulum, that is 100 gram. That convert that in kilogram. That will be 0.1 kg. Then frequency is given n 75 rpm, but that we will have to convert in hertz. So 75/60. This is revolution per minute. मिनिटाला आहे. पर म्हणजे डिवायडेड बाय मिनिट. तर आता आपल्याला पर सेकंड पाहिजे म्हणून 1 minute means 60 seconds. So divide by 60 we get 1.2 rps means 1.25 hertz. 1.25 rps. rps म्हणजेच hertz. rps म्हणजे रिव्होल्युशन्स पर सेकंड, म्हणजेच फ्रिक्वेन्सीचं युनिट हर्ट्ज असतं. ते तुम्ही हर्ट्ज EHZ हर्ट्ज लिहू शकता किंवा RPS लिहू शकता. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायला सांगितलेली आहे 10. म्हणजे काही कॅल्क्युलेशन्स इझी करण्यासाठी आपल्याला इथं काही व्हॅल्यूज डायरेक्टली दिलेल्या आहेत. पाय स्क्वेअरची 10 घ्यायला सांगितलेली आहे. ॲक्च्युअली ती 9.87 असते. तसंच तुम्हाला जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 असते. पण आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्या बोर्डाच्या पुस्तकातच बोर्डानेच जीची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितलेली आहे. जीची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता यामध्ये आपल्याला कॉस थिटा काढावं लागेल पहिल्यांदा. कारण आपल्याला काय विचारलं याच्यामध्ये, इथं यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्यांदा आपण कॉस थिटा काढून घेऊ, कायनेटिक एनर्जी काढून घेऊ, नंतर हा थिटा किंवा कॉस थिटा आपल्याला काढता येईल.
हा पेंडुलम तुम्ही बघा, कोनिकल पेंडुलम आहे. हा कोनिकल पेंडुलम जेव्हा रिव्हॉल्व होत नाही तेव्हा तो व्हर्टिकल पोझिशनमध्ये सरळ असतो. कोनिकल पेंडुलमची लेंथ ह्या पॉईंट ऑफ सस्पेन्शनपासून तरी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपर्यंत यल आहे. तो असा तिरपा केल्यानंतर थोडासा वर जातो, ती लेंथ यल आहे. आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, कारण हा असा गोल सर्कलमध्ये फिरणार आहे. आणि हा थिटा आहे, हा राईट अँगल ट्रायंगल होतो. याच्यामध्ये जर तुम्ही जॉमेट्री कन्सिडर केली, कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला, तर हा वरचा इथून इथपर्यंत, हे सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन, हे खाली इथून इथपर्यंत यल कॉस थिटा येतं. आणि हे खालचं अंतर एच आपण घेतलं. एच का घेतलं? कारण ह्या लेव्हलला तो असतो जेव्हा पेंडुलम मोशन परफॉर्म करतो तेव्हा तो वर या लेवलला जातो, म्हणजे व्हर्टिकल हाईट एच आपण घेतलेली आहे. तर आपल्याला पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे कोनिकल पेंडुलमचा, एन इक्वल टू फ्रिक्वेन्सीचा, एन इक्वल टू 1/2π √g/L cos थिटा. या आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, म्हणून फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला. आता हे सगळे फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण प्रॉब्लेम सोडवू शकत नाही. स्क्वेअर करून घेतला दोन्ही बाजूचा. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काय काय व्हॅल्यूज माहीत आहेत आपल्याला बघा. π² इज नोन, दॅट इज 10. L इज नोन, दॅट इज 20 × 10⁻². n² इज नोन, g इज नोन. वी विल फाइंड आउट कॉस थिटा फर्स्ट, कारण ते आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. कॉस थिटा आपण काढून घेतलं आहे. कॉस थिटा काढलं नाही अजून, कॉस थिटा फक्त आपण रिअरेंज केलं. हे कॉस थिटा इकडे गेलं आणि n² खाली आलं, बाकी काही बदल नाही. आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज माहीत आहेत, हे इथं दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. या सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर हा कॅल्क्युलेशन्स आहे. वन्स अगेन यू विल रिक्वायर अ लॉग टेबल. विदाउट लॉग टेबल यू कॅन नॉट डू द कॅल्क्युलेशन्स. You can do the calculations by calculator, but remember, calculator is not allowed in exam. परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसतं, त्यामुळे तुम्हाला लॉग टेबलची प्रॅक्टिस ही करावीच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. हे सगळं सोडवल्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू 0.8 येते. ही 0.8 व्हॅल्यू आपल्याला पुढं लागणार आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढताना. ही लक्षात ठेवा, कॉस थिटाची आलेली व्हॅल्यू 0.8. त्याच्यावरून थिटा जर काढलं आपण लॉग टेबलमध्ये, पुन्हा मी तुम्हाला सांगतो की नॅचरल कोसाईनचं पेज असतं, त्याच्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला शोधावी लागते 0.8, म्हणजे 0.8000 ही व्हॅल्यू लॉग टेबलमध्ये कुठं दिसते, कोणत्या अँगलच्या समोर दिसते, तो अँगल 36 डिग्री 5 मिनिट्स, हे उत्तर मिळतं आपल्याला. आपल्याला ही कॉस थिटाची व्हॅल्यू महत्त्वाची आहे 0.8, ती लक्षात घ्या, पुढं आपल्याला लागणार आहे. आता हे कंटिन्यू पुढच्या पेजवरती आपल्याला आता काढायचं आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. तो गिवन डेटा परत एकदा इथं आपण घेतला आहे, त्याच क्वांटिटीज आहेत. यल, मास, एन, कारण आपल्याला परत काही फॉर्म्युले वापरायचे आहेत, त्यासाठी हे लागणार आहे, म्हणून तोच गिवन डेटा पुढं कंटिन्यू केलेला आहे. फिगर तीच आहे. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो तुम्हाला माहिती आहे, 12 mv². M means mass, that is given, but what about V? V is not given. Instead of N is given, but we know N is related with omega. म्हणून याच्यामध्ये व्हीच्या जागी ओमेगा आणायचं असेल तर आपल्याला माहिती आहे रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, व्ही इक्वल टू आर ओमेगा, ती व्हॅल्यू ठेवा. आपण काय केलं, फक्त व्ही इक्वल टू आर ओमेगा, त्याचा स्क्वेअर, r² ओमेगा स्क्वेअर. त्याच्यावरून आपल्याला आता आरची व्हॅल्यू यल साईन थिटा कशी, कारण आर तर आपल्याला दिलेलं नाही याच्यामध्ये, ही आर आहे ते दिलेलं नाही, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. तर मग ती यल साईन थिटा आपण व्हॅल्यू कशी घेतली, तर ही ट्रिग्नॉमेट्री तुम्ही कन्सिडर केली तर तुम्हाला माहिती आहे साईन थिटा इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटनस, साईन थिटा इक्वल टू आर अपॉन यल, त्याच्यावर मिळतं आर इक्वल टू यल साईन थिटा. ही आरची व्हॅल्यू यल साईन थिटा, पण त्याचा स्क्वेअर आहे, आरचा स्क्वेअर, म्हणून यल साईन थिटा स्क्वेअर इंटू ओमेगा, ओमेगा इज 2πn, इट्स स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर केला आपण. आता ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये आपल्याला काय काय माहीत आहे बघा. याच्यामध्ये मास माहीत आहे, ठेवा ती व्हॅल्यू. यल माहीत आहे 20 × 10⁻². थिटा माहिती आहे, आपण मगाशी काढला तो, आणि 2πn फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ह्या व्हॅल्यूज सगळ्या ठेवा. आता कॅल्क्युलेशन्स पार्ट आहे. वन्स अगेन यू विल रिक्वायर अ लॉग टेबल. विदाउट लॉग टेबल यू कॅन नॉट डू द कॅल्क्युलेशन्स. तुम्ही शक्यतोवर लॉग टेबलची प्रॅक्टिस करा. परीक्षेमध्ये तुम्ही जर समजा आता लॉग टेबलनी प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला फॉर्म्युला जरी आला तरी कॅल्क्युलेशन्स परीक्षेमध्ये करता येणार नाही. परीक्षेत कॅल्क्युलेटर अलाउड नसतं. लॉग टेबल तुम्हाला बोर्डाचं दिलं जातं. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, हे कॅल्क्युलेशन्स करा. याच्यामध्ये साईन 36.86 डिग्री
ही ॲक्च्युली 36.86 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला लॉग टेबलमध्ये बघावं लागेल. या सगळ्या व्हॅल्यूज ठेवा, कॅल्क्युलेशन्स करा. आफ्टर कॅल्क्युलेशन्स वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी इक्वल टू 0.045 जूल. दिस इज द फर्स्ट आन्सर. Unit of energy is joule. If you forget to write the unit of that answer, then you will lose half mark, because unit carries half mark. This answer carries 1 mark and half mark for proper unit. If you write a wrong unit, or you don't write unit, you will get only half mark. You will lose half mark. So this is first part. Now we have to find out the potential energy. Now how to find out the potential energy? वी हॅव कॅल्क्युलेटेड कायनेटिक एनर्जी. आपण कायनेटिक एनर्जी काढली. पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची? आता सेकंड पेजवरती कंटिन्यू ते एक्झाम्पल आहे. गिवन डाटा तोच आहे, यामध्ये फिगर पण तीच आहे. आता पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो mgh. मग त्यासाठी एच माहिती. एच म्हणजे आता हे एच हे एवढं का घेतलं आपण? तर जेव्हा बॉब हा सरळ व्हर्टिकल पोझिशनमध्ये असतो तेव्हा तो इथं खाली असतो बघा. पण जेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि असा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतो तेव्हा तो थोडासा वर जातो. म्हणजे ही जी लेवल असते त्याच्या वर तो जातो. तर किती वर जातो? तर एच इतका वर जातो. कधी पण जेव्हा तुम्हाला व्हर्टिकल डिस्टन्स मोजायचं असतं ते स्ट्रेट अपवर्ड व्हर्टिकल मोजायचं असतं. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी mgh. म्हणजे समजा तुम्ही जिना, आपल्याला माहिती आहे की घराचा जिना हा तिरपा असतो. तो जिना जर समजा 10 मीटर लांबीचा असेल तर याचा अर्थ तुम्ही एनर्जी काढताना एचची व्हॅल्यू 10 नाही घ्यायची, ते तिरपं अंतर झालं. ते सरळ उभं अंतर किती भरतं ते काढायचं असतं. हे असं तिरपं अंतर घ्यायचं नाही. हा पेंडुलम इथं गेला तर हे अंतर नाही घ्यायचं एच म्हणजे. हे व्हर्टिकल किती झालं? तुम्ही ग्राउंड फ्लोअरवरून तुमची वरच्या पहिल्या मजल्यावर गेलात तिरपे जिने चढून, तर ते जिन्याची लांबी नाही मोजायची, तर ग्राउंड फ्लोअरचं आणि वरच्या फ्लोअरचं सरळ उभं अंतर मोजायचं mgh. मग हे एच काढून घ्यायचं. तर एचची व्हॅल्यू कशी काढायची? तर आपल्याला एच काढण्यासाठी याच्यामध्ये एलवरूनच काढावं लागणार आणि थिटावरून. मग त्यासाठी एच इक्वल टू इथं पहा एल मायनस एल कॉस थिटा. हा फॉर्म्युला कसा आला? तर एल म्हणजे हे पॉईंट ऑफ सस्पेन्शनपासून इथपर्यंत खाली टोटल लांबी आहे. त्याच्यातले वरचे आपल्याला मायनस करून टाकावं लागेल म्हणजे खालचं एच मिळेल आपल्याला. हे एल कॉस थिटावरचं कसं आलं? तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा ट्रायंगल कन्सिडर करा. त्याच्यामध्ये तुम्ही कॉस थिटा घेतलं तर अपोजिट साईड म्हणजे ही आपण हायपोटेनस, तर त्याच्यावर ही अपोजिट साईड मिळते एल कॉस थिटा. म्हणजे ही जी बाजू आहे इथून येतपर्यंत ह्या पॉईंटपासून ते वरपर्यंत त्या एल कॉस थिटा. टोटल आहे एल, हे शेवटपर्यंत एल आहे. म्हणजे टोटलमधून तुम्ही वरचं मायनस केलं तरी खालचं अंतर मिळतं ते एच आहे. म्हणून एच इक्वल टू एल मायनस एल कॉस थिटा. आणि आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला वापरा. हे बघा, हे एल कॉमन घेतलं याच्यामध्ये. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh. एचची व्हॅल्यू एल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. नाव व्हॉट आर द गिवन क्वांटिटीज? मास इज गिवन 0.1, g इज गिवन दॅट इज 10, L is given, length that is 20 into 10⁻², and theta we have already calculated. कॉस थिटाची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात ठेवा डायरेक्ट. तर ती कॉस थिटाची व्हॅल्यू डायरेक्ट ठेवायची. आता ॲक्च्युली आता या ठिकाणी आपण थिटाची ठेवली, पण ती कॉस थिटाची व्हॅल्यू 0.8 होती. ती 0.8 तुम्ही डायरेक्ट ठेवू शकला असता या ठिकाणी. आता परत लॉग टेबल बघायची गरज नाही. हे सगळे कॅल्क्युलेशन्स करा. पोटेन्शियल एनर्जी हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर मिळते 0.04 जूल. दिस इज सेकंड आन्सर. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे दुसरं उत्तर या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं काढलेलं आहे. Example number 18. A motorcyclist, as a particle, is undergoing a vertical circle inside a sphere of death. The speed of the motorcycle varies between 6 meter per second and 10 meter per second. Calculate the diameter of the sphere of death. How much minimum values are possible for these two speeds? Consider this figure, sphere of death. When motorcycle rider performs circular motion in vertical plane in death wheel or sphere of death, then the speed changes. Speed is maximum at bottom, at lowest position, and speed is minimum at top, at highest position. In this case, minimum speed is 6 meter per second, which is definitely a speed at top, while maximum speed is 10 meter per second, which is speed at bottom. We have to find out diameter of this sphere of death, and also we have to find out
मिनिमम व्हॅल्यूज, पॉसिबल मिनिमम व्हॅल्यूज फॉर दिस सर्क्युलर मोशन. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, तर मोटरसायकल रायडर ह्या व्हर्टिकल सर्कलमध्ये ह्या स्पिअर ऑफ डेथमध्ये फिरतो. तर व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरत असताना मोटरसायकलचा स्पीड कमी होत असतो. बॉटमला स्पीड जास्त असतो, टॉपला स्पीड कमी असतो. ते आपल्याला इथं दिलेले आहेत. ते गिवन डेटा आपण आता या ठिकाणी लिहू. राईट डाऊन गिवन क्वांटिटीज. V1 10 meter per second. This V1 10 meter per second, and that is at bottom because speed is maximum at bottom. V2 is 6 meter per second, and that is speed at top 6 meter per second. We have to find out D. आपल्याला D काढायचं आहे, डायमीटर काढायचं आहे. अजून V मिनिमम आणि V मॅक्झिमम. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये मिनिमम याचा अर्थ असा आहे की 6 मीटर पर सेकंड आणि 10 मीटर पर सेकंड या स्पीडने तो फिरतो आहे. पण याच्यापेक्षा कमी स्पीड होऊ शकतो का? म्हणजे आता बॉटमला 10 मीटर आहे आणि टॉपला 6 मीटर पर सेकंड आहे. तर याच्यापेक्षाही कमी स्पीड करता येईल का? आणि तो मिनिमम किती असेल की ज्याच्यापेक्षा अजून कमी केला तर मात्र मग तो मोटरसायकल पडण्याची शक्यता आहे, मोटरसायकल रायडर पडण्याची शक्यता आहे. तर ते आपल्याला काढायचं आहे. Now, using law of conservation of energy, though the speed changes, we know that energy remains constant. In this case, total energy at bottom equal to total energy at top. हा मोटरसायकल रायडर जेव्हा फिरतो तेव्हा बॉटमला जेवढी टोटल एनर्जी असेल तेवढीच टोटल एनर्जी त्या मोटरसायकल रायडरची, म्हणजे मोटरसायकल प्लस दॅट रायडर दोघांची असेल. टोटल एनर्जी मीन्स कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बॉटम इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ mv1 स्क्वेअर बिकॉज ॲट बॉटम स्पीड इज v1. पोटेन्शियल एनर्जी इज 0 बिकॉज फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी इज mgh अँड हाईट इज 0. वी विल मेजर द हाईट फ्रॉम बॉटम. म्हणजे हे स्पिअर ऑफ डेथ आहे, त्याच्या बॉटमपासून आपण हाईट मोजतो आणि बॉटमला हाईट 0 आहे. म्हणजे एचची व्हॅल्यू इथं 0 आहे, म्हणून पोटेन्शियल एनर्जी बॉटमला 0 आहे. या उलट टॉपला कायनेटिक एनर्जी हाफ mv2 स्क्वेअर, कारण आपण टॉपसाठी व्हॅलॉसिटी v2 घेतलेली आहे आणि पोटेन्शियल एनर्जी mgh. आता एच म्हणजे ही हाईट बॉटमपासून ते टॉपपर्यंतची, जी डायमीटर इतकी येईल किंवा रेडियसच्या डबल येईल, 2r इतकी येईल. त्यामुळं आपल्याला पुढची स्टेप अशी मिळेल हाफ mv1 स्क्वेअर, कारण ही 0 आहे, इक्वल टू हाफ mv2 स्क्वेअर प्लस mg इंटू 2r. आपण 2r का घेतलं? कारण बॉटम टू टॉप ही जी हाईट आहे ती डायमीटर इतकी, म्हणजेच रेडियस 2r इतकी आहे. डायमीटर म्हणजे 2r असतं. त्याच्यावर पुढची स्टेप आपल्याला अशी मिळते. याच्यामध्ये काय केलं आपण, हे m कॅन्सल केलं थ्रूआउट सगळीकडे असल्यामुळं. इथं राहील हाफ v1 स्क्वेअर इक्वल टू हाफ v2 स्क्वेअर प्लस d इंटू g, कारण 2r म्हणजे d आणि हे g, m कॅन्सल झालेला आहे कारण 2r म्हणजे d डायमीटर. आता याच्यामध्येच आपण हे सोडवू आणि आपल्याला याच्यावरून डायमीटर काढता येईल. हे इकडं ट्रान्सफर केलं तर ही स्टेप आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर ह्या स्टेप सोडवत जा, साईड चेंज करून लिहा. GD इक्वल टू हाफ कॉमन घेतलं, v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. v1 इज 10, v2 इज 6. सॉल्व दिस. हे आपल्याला मिळतं सोडवल्यानंतर. त्याच्यावरून 64 डिवायडेड बाय 32, त्याच्यावरून D मिळेल आपल्याला 32 डिवायडेड बाय G, 32 डिवायडेड बाय 10. G इज 10, Gची व्हॅल्यू आपण 10 घेतलेली आहे. देअरफॉर D इक्वल टू 3.2 मीटर. पहिलं उत्तर आपलं आलेलं आहे हे डायमीटर. आपल्याला आता दुसरा आन्सर काढायचं आहे की याच्यापेक्षा अजून कमी स्पीड करू शकतो का? म्हणजे टॉपला 10 मीटर पर सेकंड आहे, त्याच्यापेक्षा कमी करता येईल का? आणि करता येत असेल तर कमीत कमी किती करता येईल? आणि बॉटमला 6 मीटर आहे, तर बॉटमला त्याच्यापेक्षाही कमी स्पीड करून फिरता येईल का? ते स्पीड आपल्याला काढायचे आहेत. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा व्हर्टिकल सर्कलमध्ये आपण फिरतो तेव्हा टॉपला आणि बॉटमला मिनिमम्स व्हॅलॉसिटी किती असू शकते त्याचे काही फॉर्म्युले आपण डिराईव्ह केलेले आहेत. तर त्या डेरिवेशन्समध्ये आपण जाणार नाही, ते आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बॉटमला
आणि टॉपला, तर हा टॉपचा मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे अंडर रूट आर जी. आर मीन्स रेडियस अँड जी इज ग्रॅव्हिटी. तर आपण ह्या व्हॅल्यूज ठेवू. आरची व्हॅल्यू आपण जस्ट काढली, आता आपल्याला दिलेली म्हणजे आपण काढली. डायमीटर 3.2 आलं होतं, त्याच्या हाफ रेडियस म्हणजे 1.6 इंटू 10 हे सोडवू आपण. त्याच्यानं आपल्याला मिळतं व्ही मिनिमम इक्वल टू 4 मीटर पर सेकंड अँड दिस इज ॲट टॉप. म्हणजे सध्या बघा तुम्ही की हा मोटरसायकल रायडर फिरताना टॉपला त्याचा स्पीड आहे 6 मीटर पर सेकंड आहे, पण त्याच्यापेक्षाही त्याला कमी करता येईल. तो 4 मीटर पर सेकंड इतका कमी करू शकतो टॉपला. आता याच्यापेक्षा जास्त कमी करता येणार नाही, कारण याच्यापेक्षा जास्त कमी झाला तर पुरेसं सेंट्रिपिटल फोर्स मिळणार नाही आणि मोटरसायकल रायडर आपली सर्क्युलर मोशन कंप्लीट करू शकणार नाही आणि अशा वेळेस ती मोटरसायकल आणि तो रायडर खाली पडण्याची शक्यता आहे. हे झालं पहिलं आन्सर. आता मॅक्झिमम म्हणजे बॉटमला किती असेल, अर्थात ही पण मिनिमम स्पीडच आहे, पण आता हा बॉटमचा आहे, तर मग तो किती असेल, तर त्याचा फॉर्म्युला असतो √5RG ॲट टॉप. आता हे आपण आर आणि जीच्या व्हॅल्यूज ठेवल्या, हे सोडवलं आपण, तर आपल्याला आन्सर मिळतं 4√5 मीटर पर सेकंड. म्हणजे इथं बॉटमला इथं मॅक्झिमम जरी लिहिलेलं असलं, मॅक्झिमम या अर्थानं की व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरताना स्पीड कमी जास्त होतो, तर कमी जास्त होतो म्हणजे कुठंतरी कमीत कमी होईल, कुठंतरी जास्तीत जास्त होईल, तर बॉटमला जास्त असेल आणि टॉपला कमी असेल. पण आता हे त्या पोझिशनचे ते दोन्ही ठिकाणचे मिनिमम स्पीड आहे. म्हणजे टॉपला 4 मीटर पर सेकंड आहे, याच्यापेक्षा कमी करू शकणार नाही, जर केला तर सर्क्युलर मोशन होणार नाही. आणि बॉटमला 4√5 मीटर पर सेकंड आहे, याच्यापेक्षा कमी करता येणार नाही बॉटमला. त्याच्यापेक्षाही कमी केला बॉटमला तर वर गेल्यानंतर हा जो 4 होईल तो 4 नाही होणार, 4पेक्षा कमी होईल आणि मोटरसायकल रायडर टॉपला गेल्यानंतर खाली पडेल, म्हणजे सर्क्युलर मोशन कंप्लीट होऊ शकणार नाही. सो दिस वॉज एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 19. A metallic ring of mass 1 kg has moment of inertia 1 kg meter square. When rotating about one of its diameter, it is melted and remolded into a thin uniform disc of same radius. How much will its moment of inertia be when rotated about its own axis? एक रिंग आहे ज्याचं मास आहे 1 kg आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1 kg मीटर स्क्वेअर. ती स्वतःच्या डायमीटर भोवती फिरते. डायमीटर भोवती फिरत असतानाचं मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेलं आहे. इट इज मेल्टेड म्हणजे ती आपण आता मेल्ट केली, वितळून आपण रिमोल्डिंग केलं त्याचं, म्हणजे परत त्याची आता आपण डिस्क बनवली आणि रेडियस जी रिंगची होती तेवढीच आपण ठेवली. तर मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, तर आपलं पहिलं काम असेल की रिंगची रेडियस आणि डिस्कची रेडियस आहे, तर मग रिंगची रेडियस किती, मग तीच रेडियस डिस्कची आपण घ्यायची. मास माहीतच आहे आपल्याला, मास तेच आहे, कारण मोल्डिंग केल्यानंतर आपण मास तर काही कमी जास्त झालेलं नाही आहे, मास माहीतच आहे, रेडियस फक्त माहिती करून घ्यायची आहे. आता हे प्रॉब्लेम कसा सोडवायचा बघा. आता गिवन डेटा लिहा पहिल्यांदा. गिवन डेटा काय मास 1 kg दिलेलं आहे, त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर 1 kg मीटर स्क्वेअर आहे. हे काय रिंग्स आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला काय विचारलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आपल्याला माहिती आहे आणि डायमीटरसाठी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो इथे बघा, तो असतो mr²/2. आता याच्यामध्ये ID तुम्हाला माहिती आहे दिलेलं आहे, मास माहिती आहे, रेडियस काढून घ्या रिंगची, जी रिंगची रेडियस येईल तीच डिस्कची रेडियस. हे कॅल्क्युलेशन्स केले आपल्याला मिळतं √2 मीटर. दिस इज रेडियस ऑफ रिंग, बट सेम विल बी द रेडियस ऑफ डिस्क, but radius of disk equal to radius of ring, that is equal to √2 meter. Now moment of inertia of disk about its axis is given by mr²/2. लक्षात घ्या की रिंगचा डायमीटरचा जो फॉर्म्युला आहे तो डिस्कचा सेंटरमधून जाणार आणि परपेंडिक्युलर ॲक्सिससाठी आहे. डिस्कचा डायमीटरचा फॉर्म्युला वेगळा आहे, तो mr²/4 आहे, आपल्याला त्यासाठी विचारलेलं नाही आहे. तर ह्या अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, ओन ॲक्सिस म्हटलं आहे. ओन ॲक्सिस म्हणजे तो डिस्कच्या सेंटरमधून जातो आणि त्या डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे.
हे सगळ्या व्हॅल्यूज ठेवा. एम माहिती आहे, आरची व्हॅल्यू तुम्ही काढली आहे √2 स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर केल्यानंतर 2 होईल, 2 कॅन्सल होईल आणि शेवटी उत्तर मिळतं 1 kg मीटर स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. इट वॉज अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल. Example number 20. Read the example carefully. A big dumbbell is prepared by using a uniform rod of mass 60 gram and length 20 meter. Two identical solid spheres of masses 50 gram and radius 10 centimeter each are at the two ends of the rod. Calculate moment of inertia of the dumbbell when rotated about an axis passing through its सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ. डम्बेल तुम्हाला माहीतच आहे. बघा इथं पहिल्यांदा मी तुम्हाला एक फिगर दाखवतो डम्बेल कसं असतं. गिवन डेटा आपण लिहू. तुम्हाला इथं काय दिलं आहे, रॉड आहे. रॉडचं मास दिलेलं आहे 60 ग्रॅम. रॉडचं मास आहे. त्याची लेंथ दिली तुम्हाला 20 सेंटीमीटर इथं दिली आहे बघा. त्याच्यानंतर तुम्हाला स्पियर दिलेलं आहे, 2 स्पियर आहे. तर एका स्पियरचं मास आहे 50 ग्रॅम, हे स्पियरचं मास आहे आणि त्या स्पियरची रेडियस आहे 10 सेंटीमीटर. डम्बेल कसं असतं पहा. तर हा रॉड आहे समजा, ज्याची लेंथ तुम्हाला दिली 20 सेंटीमीटर आणि त्याच्या 2 एंडला 2 स्पियर अटॅच केले. त्या स्पियरचं मास दिलेलं आहे आपल्याला 50 ग्रॅम आणि रेडियस दिलेली आहे, ही रेडियस R. हे झालं डम्बेल तयार. हे ॲक्सिस भोवती फिरतं. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला विचारलं. आता याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आता ॲक्च्युली हा रॉड झाला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस 2 स्पियर्स. पण 2 स्पियरचा आता हा जो ॲक्सिस आहे तो ह्या स्पियरच्या सेंटरमधून जात नाही. स्पियरच्या सेंटरमधून गेला असतं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला 2/5 mr² आहे. हा इथे तुम्ही एक ॲक्सिस इमॅजिन करा असा 2/5 mr². इथं जर ॲक्सिस असा असेल तर, पण त्याला पॅरलल ॲक्सिस म्हणजे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरावा लागेल या ठिकाणी स्पियरचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी. बघा त्या स्टेप्स बघा, समजावून घ्या, तुमच्या लक्षात येईल. इन दिस केस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम इज I रॉड प्लस 2 times I स्पियर. म्हणजे काय लिहिलं आहे, ह्या सिस्टीममध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचं काढायचं प्लस 2 times मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर. 2 स्पियर आहे. आता फिगरमध्ये बघा तुम्ही, परफेक्ट सिमेट्री आहे. त्यामुळं एका स्पियरचं मोमेंट ऑफ इनर्शिया जे असेल तेच दुसऱ्याचं असेल. त्याच्यामुळे 2 times I स्पियर घेतलं म्हणजे कुठल्या तरी एकाचं काढायचं, त्याला 2ने मल्टिप्लाय केलं की दोघांचं मिळून मिळतं. आता रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, याला इक्वेशन 1 म्हणा. रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शियाचा काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता हे दुसऱ्या पेजवरती आपण जाऊ. एक्झाम्पल तेच आहे, गिवन डेटा तोच आहे. ती डायग्राम आता मी इथं कोपऱ्यात खाली घेतलेली आहे. रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड इज mL²/12. Now the mass of rod is m1, so m1 L²/12. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सगळं माहिती आहे, m1 माहिती आहे, L माहिती आहे. त्यानंतर हे सगळं CGSमध्ये करतो, एक लक्षात घ्या आपण, कारण कुठे kgमध्ये किंवा मीटरमध्ये केलेलं नाही. एक लक्षात घ्या, एक क्वांटिटी CGSमध्ये असेल तर सगळ्या CGSमध्येच पाहिजे. एक CGSमध्ये दुसरी SIमध्ये तसं चालणार नाही. हे सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशनचा पार्ट मी तुमच्यावर सोडवतो, तुम्ही कॅल्क्युलेशन्स करून बघा. पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा आहे. आता पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर IO प्लस mh². याचा अर्थ काय, IO मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. इथं माऊस कर्सरकडे लक्ष द्या. समजा इथं ॲक्सिस असेल तर त्याच्या भोवती प्लस m म्हणजे त्या बॉडीचं मास, टोटल स्पियरचं मास. h². मीन्स डिस्टन्स बिटवीन 2 ॲक्सिस. आता एक ॲक्सिस ह्या स्पियरच्या सेंटरमधून जातो आणि दुसरा हा आहे, तर 2 ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती, तर ते L/2. रॉडची टोटल लेंथ L आहे, L/2 प्लस रेडियस, कारण सेंटरपासून मोजायचं आहे. म्हणजे 2 ॲक्सिसमधलं डिस्टन्स H म्हणजे L/2 प्लस R घ्यायचं आहे. त्यामुळे पहा, I0 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. तो फॉर्म्युला M तुम्हाला माहिती आहे, mr 2/5 mr² असतो. इथे m2 घेतलं कारण m1 आपण रॉडसाठी आहे, स्पियरसाठी m2 आहे. हे टोटल जे डिस्टन्स आहे H 2 ॲक्सिसमधलं हे L/2 प्लस हे R तरी आपण ठेवलं. याच्यावरून आपण Hची व्हॅल्यू म्हणजे काढून घेऊ पहिल्यांदा. हे H = Hची व्हॅल्यू काढून घेतली 20 सेंटीमीटर. सगळं CGSमध्ये ठेवायचं आहे. आता M म्हणजे m1 आहे या ठिकाणी आणि ते आपल्याला दिलेलं आहे 50 ग्रॅम. आता ह्या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये ठेवू. IOची व्हॅल्यू
ह्या फॉर्म्युल्याने 2/5 m2r² आणि mh तुम्हाला माहिती आहे म्हणजे m1 आणि h म्हणजे आपण काढलं 20. ह्या व्हॅल्यूज ठेवा. आय स्पियर हे 2/5 आय ओची व्हॅल्यू 2/5 m2r² प्लस m2h², कारण स्पियरचं मास m2 आहे. आता सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे तुम्हाला. m2 माहिती आहे. हे इथं m2 पाहिजे होतं, थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. m1 झालेलं दिसतं इथं. हे m2 पाहिजे ॲक्च्युली, एक लक्षात घ्या. हे m1 ॲक्च्युली रॉडसाठी आहे. इथे m1 झाले ते m2 पाहिजे, कारण आपण स्पियरचं काढतो आहे आता. आणि नंतर मग ते आपण ह्या फॉर्म्युला इक्वेशन 1मध्ये रॉडचं आपण ऑलरेडी काढलेलं आहे. स्पियरचं काढून ते दोन्ही व्हॅल्यूज ठेवणार आहे. आता व्हॅल्यूज ठेवा. सगळ्या माहिती आहे. m2 माहिती आहे तुम्हाला, 50 r माहिती आहे तुम्हाला, 10 सेंटीमीटर आहे, h माहिती आहे. या सगळ्या व्हॅल्यूज ठेवा. कॅल्क्युलेशन्स करा. हे मिळतं 22,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. आपण CGS युनिट असल्यामुळं ग्रॅम, SI असतं तर kg मीटर स्क्वेअर. ह्या सगळ्या हे बघा, ही आय रॉड, मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ रॉड 2000 प्लस मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ स्पियर 22,000. Keep both these values in this equation number 1 and you will get the final answer. So 46,000 gram centimeter square. Example number 21. A flywheel used to prepare earthenware pots is set into rotations at 100 rpm. म्हणजे मातीचे भांडे बनवण्यासाठी एक फ्लायव्हील वापरलेलं आहे आणि फ्रिक्वेन्सी त्याची 100 rpm आहे, मिनिटाला आहे. ते पर RPSमध्ये करावं लागेल. इट इज इन द फॉर्म ऑफ ए डिस्क ऑफ मास 10 kg अँड रेडियस 0.4 मीटर. ए लंप ऑफ क्ले टू बी टेकन इक्विव्हॅलंट टू ए पार्टिकल ऑफ मास 1.6 kg फॉल्स ऑन इट अँड adheres to it at a certain distance x from the center. Calculate x if the wheel now rotates at rpm. फ्लायव्हील आहे मातीचे भांडे बनविण्यासाठी. ते भांड्याला आकार देण्यासाठी फिरवलं जातं. 100 rpm हा त्याचा स्पीड आहे आणि ते डिस्कच्या स्वरूपामध्ये आहे. बैलगाडीचं चाक जसं असतं थोडक्यात त्या पद्धतीने तुम्ही समजा. 10 kg त्याचं मास आहे आणि रेडियस आहे 0.4 मीटर. 100 rpmच्या स्पीडने फिरत असताना ए लंप ऑफ क्ले, एक मातीचा गोळा येऊन पडतो. किती किलोचा तर 1.6 kgचा. आणि किती डिस्टन्सवर एक्सवर पडतो आणि मग तो फिरायला लागतो. त्याच्यामुळं आता फ्रिक्वेन्सी जी होती आधी त्याच्यावर हे मातीचा गोळा पडलेला नव्हता तेव्हा 100 rpm होती. मातीचा गोळा येऊन पडल्यानंतर ती 80 rpm झाली. आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम माहीत आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलं की अँग्युलर व्हॅलॉसिटी कमी होते. इथं लंप ऑफ क्ले येऊन पडल्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार, त्यामुळं फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे. तर एक्स किती हे विचारलेलं आहे. हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन गिवन क्वांटिटीज. गिवन डेटा काय n1 इनिशियल फ्रिक्वेन्सी 100 rpm. आता आपण RPMचं हर्ट्झमध्ये करण्याची आवश्यकता नाही, कारण हे दोन्ही बाजूला कॅन्सल होतं. मास 10 kg आहे. मास हे फ्लायव्हीलचं आहे. रेडियस फ्लायव्हीलची 0.4 आहे. स्मॉल m मास ऑफ द क्ले, लंप ऑफ क्ले त्याचं 1.6 kg आहे. एक युनिट राहिलं इथं. आणि फायनल फ्रिक्वेन्सी जी आहे ती n2 आहे नंतरची. तर मला x विचारलं. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन बघा, ही डिस्क आहे समजा, हे फ्लायव्हील आहे समजा, हे फिरतं आहे. तर याचं सुरुवातीला फिरताना फक्त याचं मोमेंट ऑफ एनर्जी आहे. त्यामुळे सुरुवातीला ते 100 rpmने फिरत आहे, कारण याच्यावरती दुसरं काही मातीचा गोळा येऊन पडलेला नाही. त्यामुळे मास कमी आहे आणि त्यामुळे मोमेंट ऑफ एनर्शिया कमी आहे. पण आता सेकंड फिगरमध्ये बघा, समजा या ठिकाणी इथं लंप ऑफ क्ले, मातीचा गोळा येऊन पडला एक्स इतक्या अंतरावर, त्याच्यामुळे मोमेंट ऑफ एनर्शिया वाढलं, त्यामुळं फ्रिक्वेन्सी कमी झाली. तर हे किती अंतरावर पडलं असेल एक्स काढायचं आहे. मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ फ्लायव्हील इज mr²/2. इट इज अ डिस्क आणि डिस्कचा मोमेंट ऑफ एनर्शिया mr²/2 असतो. त्याला आपण I1 म्हणू आणि तो आपण फॉर्म्युला मास आपल्याला माहिती आहे, आर माहिती आहे, ते काढून घेऊ आपण. ते काढलं 0.8 kg मीटर स्क्वेअर आणि इनिशियल फ्रिक्वेन्सी 100 rpm आहे. आता त्यानंतर पुढच्या पेजवरती पहा, गिवन डेटा परत त्या ठिकाणी तो येईल तोच. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरायचं आहे. मागाशी आपण काढलेलं तेच. मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ फ्लायव्हील आपण काढून घेतलं 0.8
बघा कॅल्क्युलेशन्स डायरेक्ट या ठिकाणी सगळे आलेले आहेत. आता सुरुवातीचं मोमेंट ऑफ इनर्शिया एवढं आहे 0.8. फक्त डिस्क फिरते, फ्लायव्हील फिरतं, पण नंतर काय फ्लायव्हील प्लस वॅक्स, त्यामुळे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया I1 म्हणजे फ्लायव्हीलचा आहे प्लस mx². एक्स इतक्या अंतरावर फिरतो तो एक आपण पार्टिकल समजू त्याला, क्ले, लंप ऑफ क्लेला. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणून हा फॉर्म्युला घेतला. n to 80 RPM आहे. आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम I1 ω1 दिस इज इनिशियल अँग्युलर मोमेंटम. Product of moment of inertia into angular velocity is angular momentum. Initial angular momentum equal to final angular momentum. Omega is 2 pi n1. Omega 2 is 2 pi n2. 2 pi cancel होईल. I1 n1, I2 n2. I1 आपण काढले, n1 माहिती आहे, n2 म्हणजे ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यूज ठेवा, एक्स फक्त माहिती नाही, बाकी सगळं माहिती आहे. हे सगळं सोडवा, पुढं स्टेप्स येतील. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू मिळते आपल्याला. आन्सर फायनल दॅट इज इक्वल टू 0.35 meter. This is the answer. That was example number 21. Now after that the last example number 22. Read the example. Starting from rest, an object rolls down along an incline that rises by 3 in every 5 along it. The object gains at a speed of √10 meter per second as it travels a distance of 5/3 meter along the incline. What can be possible shape of the object? याचा अर्थ असा, फिगर बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. पहिल्यांदा आपण गिवन डेटा लिहू. यस म्हणजे 5 मीटर, हे कोणतं आहे ते फिगरवरून मी तुम्हाला सांगतो. देन H = 3. हे यस 5 कसं घेतलं आणि H3 कसं घेतलं ते सांगतो तुम्हाला. V1 √10 ते तर दिलेलं आहे. वेन यस इज 5/3, हे कसं आलं ते सांगतो. शेप आपल्याला विचारला. आता फिगर लक्षात घ्या, फिगरवरून तुमच्या लक्षात येईल. हे इन्क्लाइन प्लेन आहे. इन्क्लाइन प्लेनमध्ये हे डिस्टन्स यस म्हणजे वरून एक बॉडी सोडलेली आहे. कोणत्या आकार माहीत नाही आपल्याला, डिस्क आहे का, रिंग आहे का, रॉड आहे का, सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर आहे का, सॉलिड, काही माहीत नाही. ती खाली रोलिंग करत करत खाली येते. हे एवढं अंतर समजा यस आहे, ही हाईट आहे आणि हा थीटा आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे पहिलं वाक्य, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इथून रेस्ट पोझिशनपासून स्टार्ट करते ही बॉडी. रोल्स डाऊन, डाऊन म्हणजे खाली येते. अलॉंग अँड इन्क्लाइन प्लेन दॅट रायजेस बाय 3 मीटर इन एव्हरी 5. याचा अर्थ असा आहे, रायजेस म्हणजे वर वाढतं, एव्हरी 5 म्हणजे तुम्ही इकडं 5 मीटर गेला तर हे ग्राउंडपासून उभं 3 मीटर असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे जर 5 मीटर इकडे गेलात तर उभं अंतर 3 मीटर घ्यायचं आहे. म्हणून तिरपा अंतर यसने घेतो आपण असं, आणि हे जे व्हर्टिकल एचने घेतो. तर तुम्ही जेव्हा असं इथं 5 मीटर जाता तेव्हा तुम्ही उभं फक्त 3 मीटर जाता. वेन यस = 5 देन H = 3. आता हे यस म्हणजे टोटल इथून इथपर्यंत काय 5च असेल, नाही ते जास्त पण असू शकतं. पण समजा तुम्ही इकडं 3 मीटर, इकडं तुम्ही 5 मीटर गेले तेव्हा तुम्ही फक्त 3 मीटर वर उंच व्हर्टिकल गेलेले असतात. आता खाली वरून खाली येते ॲक्च्युली बॉडी. तर वर सुरुवातीला स्पीड कमी आहे, सोडल्यानंतर स्पीड वाढत जातो. 5/3 इतकं अंतर आल्यानंतर हे अंतर 5/3 म्हणजे हे काय 1 पॉईंट काय जे होईल ते तेवढं अंतर आल्यानंतर स्पीड √10 होतो. तर आपल्याला मग ही बॉडी कोणत्या आकाराची असेल तर ते काही कॅल्क्युलेशन्स करून काढायचं आहे. कसं काढायचं आहे पहा. आता साईन थिटा तुम्हाला माहिती आहे फ्रॉम फिगर, साईन थिटा = अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. समजा H, तुम्ही आता छोटा ट्रायंगल पण कन्सिडर करू शकता. असं इथं समजा इथं इथपर्यंत H हे जे काय असेल ते 3 आहे, तेव्हा Hची व्हॅल्यू 5 आहे. साईन थिटा = अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस H/S. आता H/S 3/5 इथं हे आहे H3 आणि S5, त्या व्हॅल्यूज ठेवा. त्याच्यावर Hची व्हॅल्यू काढा. आता यस तुम्हाला माहिती आहे हे दिलेलं आहे 5/3 म्हणजे जेव्हा स्पीड √10 मीटर पर सेकंड झाला असेल तेव्हा हाईट किती हाईटवर असेल तो ते H काढून घेऊ आपण. Hची व्हॅल्यू ठेवा 5/3. साईन थिटाची व्हॅल्यू 3/5 बघा इथून हे मिळतं आपल्याला 1 मीटर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो वरून असा तिरपा अंतर 5/3 मीटर आला तेव्हा तो 1 मीटर खाली आला फक्त. त्यावेळेस स्पीड झाला √10 मीटर पर सेकंड. तर त्याच्यावर त्या बॉडीचा आकार काय असेल हे कसं काढायचं आहे पहा. आता जेव्हा बॉडी रोल होऊन खाली येते, H इतक्या डिस्टन्समधून ती खाली येते, तेव्हा त्या बॉडीची व्हॅलॉसिटी काढण्याचा हा फॉर्म्युला आहे जो आपण डिराईव्ह केलेला आहे. याच्यामध्ये आपण आता काय करूयात, एक फॉर्म्युला रिअरेंज करून घेऊ. दोन्ही बाजूचं स्क्वेअर केलं त्यामुळे स्क्वेअर रूट राहणार नाही. आता ब्रॅकेट इकडे घेतला,
हा ब्रॅकेट लेफ्टला घेतला आणि व्ही स्क्वेअर तिकडे घेतलं, बाकी काही केलं नाही. त्याच्यानंतर आपण यामध्ये काय केलं, 2GH आणि व्ही स्क्वेअर या सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे. जीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, 10 घ्यायची असते नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर एचची व्हॅल्यू आपण आता इथं काढली 1 मीटर, ती ठेवली. आणि आरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. आर म्हणजे हे स्पीडची व्हॅल्यू आहे. ही स्पीडची व्हॅल्यू √10, ते त्याचा स्क्वेअर करून घ्या. त्याच्यावरून 1 हा जो लेफ्ट हँड साईड आहे 1 + k²/r² व्हॅल्यू ती सोडवल्यावर मिळते. आता हे 1 तिकडे ट्रान्सफर करा. k²/r² = 1. आता आपण शिकलो आहे रोटेशनल मोशन या चॅप्टरवरून की k²/r² हा जो फॅक्टर असतो n, त्याची व्हॅल्यू किती असते, 1/2, 2/3, 2/5. त्याच्यावरून आपल्याला कळतं की ती बॉडी कोणत्या आकाराची आहे. आता k²/r² ही व्हॅल्यू एकतर रिंगसाठी असते किंवा सिलेंडरसाठी असते. त्यामुळं ही बॉडी एकतर रिंग असेल किंवा सिलेंडर असेल. आणि म्हणून शेवटी म्हटलेलं आहे, सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्ल्यूड दॅट ऑब्जेक्ट मस्ट बी रिंग ऑर हॉलो सिलेंडर. कारण k²/r² ही व्हॅल्यू फक्त रिंग किंवा हॉलो सिलेंडरसाठी असते, डिस्कसाठी नसते किंवा सॉलिड सिलेंडरसाठी नसते, स्पियरसाठी नसते. सॉलिड स्पियर असेल किंवा हॉलो स्पियर असेल त्यासाठी नसते, फक्त रिंग किंवा हॉलो सिलेंडर असते. म्हणजे याचा अर्थ ही जी बॉडी आहे ती एकतर रिंग असली पाहिजे किंवा हॉलो सिलेंडर असली पाहिजे. थँक्यू. आपण आता या ठिकाणी सर्व एक्झाम्पल्स या चॅप्टरमधले सोडवलेले आहेत. ह्या चॅप्टरचे एक्झाम्पल्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1-2-3 दिवसामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. थँक्यू.